नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. जसं की आम्ही म्हणालो की आधीच्या ब्लॉगमध्ये ह्या सगळ्या पुढच्या ज्या सिरीज असणार आहेत किंवा सगळे पुढचे व्हिडिओज हे ट्रॅव्हल व्हिडिओज असणार आहे. आणि ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज आहे फ्रायडे आणि माझी मैत्रीण आलेली आहे. आम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं की आमचे फ्रेंड्स येणार आहेत, तर त्यातली माझी मैत्रीण आलेली आहे आणि तिचा नवरा काही दिवसांनी येणार आहे कारण त्याला सुट्टी नाही मिळाली ऑफिसला. सो त्याच्यामुळे आज ती आणि मी अशा मस्त गर्ल्स ट्रिपवर चाललेलो आहोत प्रागला. तर आत्ता आम्ही स्वित्झर्लंडच्या ट्रेनमध्ये आहोत आणि जिनिव्हा एअरपोर्टला जातो आहे. जिनिव्हा एअरपोर्टपासून आमची 1.5 तासाची फ्लाईट असणार आहे प्रागसाठी आणि तिथे आम्ही संध्याकाळी पोचणार आहोत. सिन्स विंटर आहे तर किती गोष्टी ओपन असतील काय असतील माहीत नाही. आम्ही असंच एक्सप्लोअर करणार आहोत रँडमली गोष्टी. तर जे काही एक्सप्लोअर करणार आहोत त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यावर शेअर करणार आहोत. आणि माझ्या मैत्रिणीशी तुम्हाला पटकन, ती कॅमेरा फ्रेंडली अजून नाही आहे त्याच्यामुळे ती किती ब्लॉगमध्ये कम्फर्टेबल असेल मला माहीत नाही. बट येस, मी तिला थोडं मध्ये मध्ये घ्यायचा प्रयत्न करेन. तर ही आहे माझी मैत्रीण यामिनी. ती आत्ता एकदम खुश आहे कॅमेऱ्यासमोर, बट तिने मला आधीच सांगितलंय की मी किती कम्फर्टेबल असेन अजून माहीत नाही. बट ठीक आहे, हळूहळू. येस, हळूहळू. आणि यामिनी ही US वरनं आलेली आहे. मस्त आमच्या घरी आमच्यासोबत पुढच्या सगळ्या ट्रिप्समध्ये ती असणार आहे. स्वित्झर्लंड फिरणार आहे. पहिल्यांदाच ती युरोपमध्ये आली आहे आणि आता प्रागची जी ट्रिप आहे ती आमच्या दोघींची पण पहिलीच ट्रिप आहे युरोपमधली. सो आम्ही खूप 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 एक्सायटेड आहोत की एकतर आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत, मजा करणार आहोत, हॉस्टेलमध्ये राहणार आहोत. तर आम्ही कुठे राहतो आहे, कुठे कुठे जाणार आहोत प्रागनंतर पण, या सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू पुढच्या ब्लॉग्समध्ये तुमच्यावर शेअर करू. तर आता आम्ही एक 10 मिनिटात उतरणार आहोत जिनिव्हाला आणि मग आपण थोड्याच वेळात भेटूया. आणि आता आमचं बॅगेजचं हे झालेलं आहे. बॅगेज आम्ही चेक इन करायला दिलेलं आहे आणि आता आम्ही सिक्युरिटी चेकिंगसाठी जातोय. छान आहे, छोटंसं एअरपोर्ट आहे पण मस्त आहे, क्यूट आहे. त्यांनी एकदम क्रिसमसचं सगळं डेकोरेट केलं त्यामुळे छान वाटतं. A few moments later. तर आता आमचं चेक इन वगैरे झालेलं आहे. सिक्युरिटी चेक इन पण झालं. एकदम क्विक होतं आणि काही गर्दी वगैरे नव्हती. स्मूथ झाली आमची प्रोसेस. आणि आता आम्ही आमच्या गेटकडे आलेलो आहोत, बसलेलो आहोत. 1 तास आहे, आता काय करायचं. ड्युटी फ्रीमधनं घेण्यासारखं पण काही नाही आहे, नाहीतर काहीतरी टाईमपास केला असता तिकडे. पण आता आम्ही छान गप्पा मारू. सिन्स ती US ला असते त्याच्यामुळे आणि आम्ही इथे होतो आणि मग मुंबईत होतो त्यामुळे आमचं असं कधी भेटणं नाही झालं. तर ही आमची फक्त दुसरी भेट आहे आणि छान भेट आहे. म्हणजे पहिल्या याला अगदीच 10 मिनटं भेटलेलो आम्ही. आणि आम्ही लग्नात पण त्यांच्या जाऊ शकलो नव्हतो कारण तेव्हा आम्ही इथे जस्ट शिफ्ट झालेलो त्याच्यामुळे. सो असं आहे. आता आम्ही छान गप्पा मारतोय. प्रागला गेल्यावरती आम्ही काय ट्रान्सपोर्ट यूज करतोय आणि आम्ही कसं हॉस्टेल आहे आमचं आणि मग तिथे काय काय फॅसिलिटीज वगैरे आहेत हे सगळं मी शेअर करेन. बाय. आणि आमचं आता बोर्डिंग झालेलं आहे. फ्लाईट फुल आहे एकदम आणि चांगली आहे फ्लाईट, बेसिक आहे, अगदी छान पण नाही आहे आणि अगदी वाईट पण नाही आहे. तर माझा तर पहिलाच एक्सपिरियन्स आहे असा युरोपमध्ये ट्रॅव्हल करायचा आणि ऑफकोर्स यामिनीचा पण. तर आता 1.5 तासात आम्ही पोहोचणार आहोत. फक्त 1.5 तासाचंच फ्लाईट आहे त्यामुळे एकदम शॉर्ट जर्नी आहे. तर आता आम्ही 1.5 तासात पोहोचणार आहोत आणि मग वी आर व्हेरी 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 एक्सायटेड टू सी प्राग. आणि ट्रिपमध्ये धमाल येणार आहे आम्हाला. आम्ही खूप 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 जास्त एक्सायटेड आहोत. आजचा दिवस आम्ही जास्त करून क्रिसमस मार्केट बघण्यात स्पेंड करणार आहोत कारण एकतर पोहोचेपर्यंत संध्याकाळ होईल. आम्हाला हॉस्टेलला जायलाही ½ एन आवर लागणार आहे बाय बस. त्यामुळे ते सगळं करेपर्यंत आणि परत बाहेर पडेपर्यंत 7 वगैरे होतील. त्यामुळे आजचा फक्त दिवस हा क्रिसमस मार्केटसाठी असणार आहे. आणि काहीतरी तिकडचं लोकल फूड खाता आलं तर, कारण मोस्टली लोक नॉनव्हेज खातात, पोर्क वगैरे, आणि आम्ही दोघीही ते नाही खात त्यामुळे आय डोंट थिंक सो आम्ही ते ट्राय करू. बट तिकडे जर व्हेज त्यांची काही ऑथेंटिक डिश असेल
तर आम्ही नक्की ट्राय करणार आहोत ते. आणि उद्याचा पूर्ण दिवस आम्ही प्रागमध्येच आहोत. तर आम्ही मस्त छान छान जे जे प्रागचे फेमस पॉईंट्स आहेत ते सगळे आम्ही कव्हर करणार आहोत. तर भेटूया प्रागमध्ये. बाय. तर आम्ही प्रागला पोहोचलेलो आहोत. एवढं मोठं एअरपोर्ट आहे हे की आम्हाला बॅगेज कलेक्ट करण्यासाठी ऑलमोस्ट आम्ही आता 5-7 मिनटं चालतोच आहे. तर पण छान एअरपोर्ट, एकदम शांत एअरपोर्ट आहे आणि मस्त आहे. तर आता आम्ही आमच्या बॅग्स कलेक्ट करणार आहोत आणि मग तिथून आम्हाला फिगर आउट करायचं आहे आमची बस, कारण आम्हाला हॉस्टेलला जायला बस लागणार आहे. तर ते आम्हाला सगळं फिगर आउट करायचं आहे आणि पोचायला मला वाटतं साधारण एक 45 मिनिट्स दाखवत आहेत बाय रोड. सो बघूया, सगळं आमच्यासाठी नवीन एक्सपिरियन्स आहे. सो लेट्स सी कसं होतंय. इथे आम्ही आता बसचं तिकीट घेत आहोत. एअरपोर्टच्या बाहेर पडल्यावर तिथे मशीन्स असतात जिथून आपण तिकीट्स घेऊ शकतो. तर तिथे वेगवेगळे ऑप्शन्स असतात, 30 मिनिटाचा, 90 मिनिटाचा किंवा 1 डे पास, 3 डे पास. तर आपल्या गरजेप्रमाणे आपण ते तिकीट घेऊ शकतो. तर आम्ही आता बसचा पूर्ण प्रवास करून सगळ्या गोष्टी फिगर आउट करून फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत, जे आहे मीट मी 23 हॉस्टेल. आम्ही ह्या मीट मी 23 हॉस्टेलमध्ये राहत आहोत, ज्याला बुकिंगवरती खूप चांगले रिव्ह्यूज होते आणि हॉस्टेलही होपफुली खूप छान असेल. आता आपण आज जाऊन बघणार आहोत. आणि प्रचंड थंडी आहे, -1 आहे टेम्परेचर. त्यामुळे सगळे लेयर्स वगैरे घालून प्रॉपर आता आम्हाला परत बाहेर पडायचं आहे क्रिसमस मार्केट बघायला. तर आता आपण पटकन आज जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते, पटकन एक क्विक टूर दाखवते हॉस्टेलची आणि आमच्या रूमची पण, आणि मग परत भेटूया. हा आहे आमच्या हॉस्टेलचा एंट्रन्स. इथे वर चढल्यावर लेफ्ट साईडला रिसेप्शन आहे, जिथे आधी आम्ही चेक इन केलं आणि त्यानंतर आमच्या रूमच्या चाव्या घेतल्या. हा आहे ह्यांचा डायनिंग कम ब्रेकफास्ट एरिया. रूम्सच्या चाव्या घेतल्यानंतर आम्ही आमच्या रूम्सकडे जायला निघालो. ही आहे आमची छोटीशी रूम. इथे लेफ्ट साईडला टॉयलेट आहे आणि हा आहे माझा बेड आणि हा आहे यामिनीचा. आणि त्यांनी सर्वात सुंदर म्हणजे लॉकर सिस्टीम प्रोव्हाइड केलेली. रूम खरंच खूप क्लीन होती. एका रूममध्ये 5 जणांचे बेड्स होते, खाली 3 जणी आणि वरती 2 जणी. बाथरूम पण ह्यांचं खूपच क्लीन होतं. इथे ह्यांनी प्रत्येकाला लॉकर्स दिलेले, जिथे आपण आपलं पासपोर्ट, लॅपटॉप किंवा अजून महत्त्वाच्या अशा गोष्टी ठेवू शकतो. आणि आता आम्ही आमच्या घरापासून हॉस्टेलपासून निघालेलो आहोत. आमच्या हॉस्टेलपासून एक 7-8 मिनिटावरती क्रिसमस मार्केट आहे आणि खूप सुंदर आहे. आणि आम्ही जो चालत आलेलो आहे रस्ता, इतकं सुंदर आहे प्राग, म्हणजे आम्ही हार्डली काही बघितलं ॲक्च्युली आतापर्यंत. बट वी आर ऑलरेडी इन लव्ह विथ प्राग. खूप सुंदर आहे आणि क्रिसमस आहे पूर्ण, म्हणजे सगळीकडे सजवलं आहे, त्यामुळे अशी इतकी छान वाईब येते.
माय गॉड. आणि आर्किटेक्चर तर अक्षरशः कमाल आहे, अक्षरशः कमाल आहे, खूपच सुंदर आहे. तर आता आम्ही फोटो वगैरे पण काढले मस्त येता येता, आणि आता आम्ही क्रिसमस मार्केटमध्ये जातोय. तर बघूया, यामिनीचा पहिला एक्सपिरियन्स आहे युरोपमधल्या क्रिसमस मार्केटचा, तर तिला काय काय खायला घालूया, तिला काय काय आवडतंय ते बघूया. चेक रिपब्लिकची राजधानी म्हणजे प्राग. प्राग हे ईस्टर्न युरोप पार्टमध्ये येतं. याला शहरांचं रत्न आणि 100 मनोऱ्यांचे शहर म्हणून देखील ओळखलं जातं. वल्वाटा नदीच्या काठावर वसलेलं हे सुंदर असं शहर बघायला गेलं तर ह्याचा इतिहास 1000 वर्ष जुना इतका आहे. इथे चेक ही ऑफिशियल लँग्वेज बोलली जाते आणि ह्यांची करन्सी आहे चेक कोरुना. थोडक्यात सांगायचं तर ह्यांचा एक चेक कोरुना म्हणजे आपले 4 रुपये आणि आपला एक स्विस फ्रँक म्हणजे ह्यांचे 26 कोरुना. प्राग हे युरोपमधलं एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असं शहर म्हणून ओळखलं जातं. आता आम्ही चालत आहोत ते ओल्ड टाउनच्या दिशेने, जिथे खूप सुंदर असं क्रिसमस मार्केट भरलेलं. चालता चालता आम्हाला मस्त असं कॅन्डी शॉप दिसलं आणि मग काय, आम्हाला अजिबात राहवलं नाही. आम्ही लगेच आत गेलो आणि वेगवेगळ्या व्हरायटीजच्या कॅन्डीज बघून माझे तर डोळेच दिपले. कोणतं घेऊ आणि कोणतं नाही अक्षरशः असं झालेलं. ह्यांचं क्रिसमस मार्केट खूपच सुंदर होतं आणि खूप मोठं देखील होतं. एवढ्या थंडीतही लोकांचा उत्साह कुठेही कमी पडत नव्हता. आम्ही छान क्रिसमस मार्केट फिरलो, मजा केली आणि नंतर हॉस्टेलकडे जायला निघालो. ह्या व्लॉगमध्ये एवढंच. बॅटरी खूप लो असल्याने व्हिडिओ नीट एंड करता आला नाही. पण हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण मस्त प्राग शहर फिरणार आहोत. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.